तर विद्यार्थी मित्र, आज आपण वैज्ञानिक अभ्यास पद्धतीची टप्पे हा भाग या ठिकाणी बघणार आहोत की वैज्ञानिक विचारांची निर्मिती किंवा वैज्ञानिक ज्ञानाची निर्मिती ही कोणकोणत्या टप्प्यांनी होते किंवा या ज्ञानाला विशिष्ट अशा काही टप्प्यांमधून जावं लागतं. ही टप्पे कोणकोणती आहेत हा भाग आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा, वैज्ञानिक अभ्यास पद्धतीमध्ये जे काही महत्त्वाचे टप्पे आहेत त्यामध्ये मानवी इच्छाशक्ती, जिज्ञासा, चौकस मनोवृत्ती, तर्कसंगत विचार क्षमता इत्यादी घटकांमुळे जगभरात विज्ञानाचा विकास झालेला आहे. प्रत्यक्ष अनुभव व तथ्य यावर आधारित पद्धतशीर ज्ञान रचना म्हणजे विज्ञान आहे. बघा, प्रत्यक्ष व्यक्तीला येणारा अनुभव आणि जे तथ्य, ज्या घटना आणि व्यक्तीला येणारा व्यक्तीला प्रत्यक्ष येणारा अनुभव यावर आधारित पद्धतशीर ज्ञान म्हणजे विज्ञान होय. म्हणजे घटना आणि व्यक्तीला येणारा जो अनुभव आहे यावर आधारित ज्ञानाला आपण विज्ञान असं म्हणतो. विज्ञान निसर्गातील वस्तुस्थितीचं विश्लेषण व तुलनात्मक स्पष्टीकरण करण्याचे कार्य करते. या निसर्गातली जी वस्तुस्थिती आहे या वस्तुस्थितीचं विश्लेषण करण्याचं काम विज्ञान करते. कारण वैज्ञानिक नियम ह्या निसर्गामध्ये, या विश्वामध्ये, विश्वाच्या निर्मितीपासूनच कार्यरत आहे. म्हणून विज्ञान हे निसर्गातील वस्तुस्थितीचं विश्लेषण करण्याचं काम करते व तुलनात्मक स्पष्टीकरण करण्याचं कार्य करते. म्हणजे तुलनात्मक दृष्टिकोनातून ही जी निसर्गातील वस्तुस्थिती आहे तिचं स्पष्टीकरण करण्याचं कार्य विज्ञानाच्या माध्यमातून केलं जातं. निसर्गात घडणाऱ्या विविध घटनांचा त्यांच्या कार्यकारण संबंधांसह विचारपूर्वक मागोवा घेण्याचे काम विज्ञान करते. निसर्गामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडतात या घटनांचा त्यांच्या कार्यकारण संबंधांसह मागोवा घेण्याचं काम विज्ञानाच्या माध्यमातून केलं जातं. ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या घटना निसर्गामध्ये घडतात त्या घटनांची कारणे शोधण्याचं काम विज्ञान करतं. आणि मग हे कारणे शोधण्यासाठी निरीक्षण, प्रयोग आणि काही अनुभव किंवा संकल्पना या टप्प्यांमधून या ज्ञानाला जावं लागतं किंवा या घटनांचा अभ्यास केला जातो. म्हणजे अनेक वर्ष या काही ज्या घटना पृथ्वीवर घडतात किंवा या निसर्गामध्ये घडतात त्या घटनांचं निरीक्षण करून त्यांच्यामधला कार्यकारण संबंध जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो किंवा ते जाणून घेण्याचं काम केलं. विज्ञानातील अंतिम तथ्य, नियम, सिद्धांत, प्रतिमाने नेहमीच कालसंगत नवीन संशोधनाच्या कसोटीवर पडताळली जातात. हे सगळं कालसंगत नवीन संशोधनाच्या कसोटीवर पडताळून बघितलं जातं.
विज्ञानाला ही विश्वासार्हता त्याच्या विशिष्ट प्रकारच्या अध्ययन पद्धतीमुळे प्राप्त झाली. आता विज्ञानाची जी अध्ययन पद्धती आहे, निरीक्षण आणि प्रयोग, निष्कर्ष, तुलना, सत्यता, सैद्धांतिकरण, अशा प्रकारची जी विज्ञानाची अध्ययन पद्धती आहे, या अध्ययन पद्धतीमुळे विज्ञानाची विश्वासार्हता निर्माण झालेली आहे. वैज्ञानिक सत्य किंवा तथ्य हे विशिष्ट अध्ययन पद्धतीचा परिपाक असते. म्हणजे जे वैज्ञानिक सत्य आहे, जे वैज्ञानिक ज्ञान आहे, ते विशिष्ट अशा प्रकारच्या अध्ययन पद्धतीचा परिपाक आहे. विशिष्ट अशा प्रकारच्या अध्ययन पद्धतीमुळे या ज्ञानाची निर्मिती झाली आहे किंवा या ज्ञानाची विश्वासार्हता जगामध्ये निर्माण झाली. हे जे काही टप्पे आहेत विज्ञानाच्या अभ्यासाचे, बघा त्यामध्ये एक आहे समस्या. अगोदर आपल्याला अभ्यास कशाचा करायचा हे माहीत असणं गरजेचं आहे, की प्रश्न समोर असणं गरजेचं आहे. त्या प्रश्न आणि मग ती जी घटना आहे, त्या घटनेचं निरीक्षण करणं, प्रयोग. म्हणजे उदाहरणार्थ समस्या कशी असते, की न्यूटनला एक समस्या सापडली या विश्वातली, की कोणतीही वस्तू, जड वस्तू ही पृथ्वीपासून दूर फेकली असता ती पृथ्वीकडेच परत का येते, ही समस्या. पृथ्वीकडेच परत का येते. आणि मग अशा बहुविध प्रकारच्या समस्या या निसर्गामध्ये असतात. वैज्ञानिक सर्वप्रथम अशा एखाद्या समस्येची निवड करतात. म्हणजे समस्याची निवड किंवा समस्या सूत्र ही वैज्ञानिक अभ्यास पद्धतीतील पहिली पायरी मानली जाते. अगोदर समस्या माहीत असणं गरजेचं आहे किंवा समस्या समोर असणं गरजेचं आहे, की कशाचा अभ्यास करायचा. वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न या विश्वामध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या घटना या विश्वामध्ये घडतात. म्हणून एकच वैज्ञानिक या सगळ्याच घटनांचा अभ्यास करत नाही. प्रत्येक वैज्ञानिकाने एखादी घटना निवडली आणि त्याच्यावर त्यांनी अभ्यास केला. म्हणजे एखादी समस्या निवडली आहे आणि त्या समस्येवर त्याने आपलं लक्ष केंद्रित करून वैज्ञानिक ज्ञानाची निर्मिती केली. यामध्ये संशोधनासाठी अभ्यास विषय किंवा समस्येची निवड केली जाते, की कशावर अभ्यास करायचा आहे, त्याची निवड केली जाते. उदाहरणार्थ समुद्राची भरती आणि ओहोटी असेल, पृथ्वीचं फिरणं असेल, पृथ्वीच्या भूगर्भामध्ये घडणाऱ्या काही हालचाली असतील, पृथ्वीवरच्या वातावरणामध्ये घडणारे काही बदल असतील, हे वेगवेगळे प्रश्न. आणि या वेगवेगळ्या प्रश्नांवर वेगवेगळ्या प्रकारचे वैज्ञानिक हे अभ्यास करत असतात. आणि यामुळे संशोधनाला सुरुवात होते व योग्य दिशा प्राप्त होते. दिशा मिळते की आपल्याला काय करायचं आहे, कशाचा अभ्यास करायचा आहे, काय जाणून घ्यायचं आहे या विश्वातलं, या पर्यावरणात. आणि मग आपल्या अवतीभोवती अनेक क्रिया प्रक्रिया घडत असतात. योग्य जाणीव, जिज्ञासा, चौकस वृत्ती व सृजनशीलता यांच्या माध्यमातून एखादी परिस्थिती, विषय किंवा समस्या ज्ञात होते. आणि मग या सगळ्या आपल्या जाणीव असेल, आपली जिज्ञासा असेल, आपली चौकस वृत्ती असेल, सृजनशीलता असेल, या माध्यमातून एखादी परिस्थिती, एखादा विषय किंवा एखादी समस्या ही आपल्याला ज्ञात होते व संशोधनाला मग सुरुवात होते. जगातील आजपर्यंतचे अनेक शोध अशा आकस्मिक घटनांमधून लागलेले आहेत. म्हणजे जगातले जे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे शोध आहेत, हे शोध अशा प्रकारच्या या प्रक्रियेमधून
काही आकस्मिक घटना या पृथ्वीवर घडल्या आणि त्या घटनांना एक विषय मानून, त्या घटनांना एक समस्या मानून वैज्ञानिकांनी त्या घटनेचं निरीक्षण, प्रयोग आणि विश्लेषण करायला सुरुवात केली. आणि हे निरीक्षण, प्रयोग आणि विश्लेषणाच्या माध्यमातून या घटनांचा वैज्ञानिक अर्थ मानवी समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केला. बघा, समस्या निवड ही स्थानिक प्रदेशाशी संबंधित व आवडीच्या विषयामध्ये असावी. ही समस्या वैज्ञानिक कशी निवडतात, तर त्यांच्या आवडीचा असणारा विषय आणि स्थानिक प्रदेशाशी असणारी संबंधित अशी समस्या निवडतात, ज्यामुळे संशोधन गतिशील व सोपे बनते. उदाहरणार्थ, निसर्गामध्ये अनेक आपत्ती निर्माण होत असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्ती या निसर्गामध्ये निर्माण होतात. दुष्काळ असेल, महापूर, सुनामी, ढगफुटी, भूकंप, ज्वालामुखी, वेगवेगळ्या प्रकारच्या रोगराई यांचा समावेश आहे, या आपत्तींचा समावेश आहे. आणि संशोधकाला एकाच वेळी सर्वच विषयांचे किंवा समस्यांचे संशोधन हे शक्य होत नाही. या घटना सातत्यानं पृथ्वीवर घडतात वेगवेगळ्या प्रकारच्या, पण या सगळ्याच समस्यांचा अभ्यास संशोधक करू शकत नाही. त्यातली एखादी समस्या निवडून त्याच्यावरती तो सातत्यानं अभ्यास करत असतो. ही समस्या निवडली की पुढे त्याच्यावर काही प्रयोग करावे लागतात. कोणती एखादी समस्या वैज्ञानिकांना निवडली की पुढे प्रयोगाचा टप्पा येतो. वैज्ञानिक अध्ययनाची खऱ्या अर्थाने सुरुवात प्रयोगापासून होते. यामध्ये समस्या किंवा संशोधन विषयाची प्राथमिक माहितीचं संकलन आणि प्राथमिक अध्ययनाचा समावेश असतो. जे प्राथमिक अध्ययन केलंय, जे जाणवलंय, जे ज्ञान मिळालंय, जे अनुभव आले, त्या प्राथमिक अध्ययनाचा समावेश हा प्रयोगामध्ये केला जातो. आणि त्याच्यावर आधारित, त्या ज्ञानावर आधारित, प्राथमिक ज्ञानावर आधारित काही प्रयोग केले जातात. यानंतर प्राप्त माहितीला अनुसरून सारणीकरण, विश्लेषण व विविध प्रयोग केले जातात. म्हणजे जी माहिती मिळाली आहे प्राथमिक ज्ञानावर आधारित, त्या माहितीला अनुसरून तिचं सारणीकरण केलं जातं, तिचं विश्लेषण केलं जातं माहितीचं, आणि मग विविध प्रकारचे प्रयोग त्याच्यावरती केले जातात. यामध्ये खुल्या वातावरणातील प्रयोग व बंदिस्त वातावरणातील प्रयोगांचा समावेश असतो. म्हणजे निसर्गामध्ये केलेले प्रयोग आणि प्रयोगशाळेमध्ये केलेले प्रयोग, खुल्या वातावरणातील प्रयोग आणि बंदिस्त प्रयोग किंवा बंदिस्त वातावरणातील प्रयोग या दोन्हींचा समावेश असतो. खुल्या वातावरणातील प्रयोगावर संशोधनकर्त्याचं नियंत्रण असत नाही. म्हणजे जे निसर्गामध्ये प्रयोग करायचे त्या परिस्थितीवर संशोधकाचं नियंत्रण असत नाही, तर बंदिस्त प्रयोगामध्ये मात्र या परिस्थितीवर त्या संशोधकाचं नियंत्रण असतं. उदाहरणार्थ, पर्जन्य निर्मितीला आवश्यक असलेल्या बाष्पीभवन व सांद्रीभवन क्रिया प्रयोगशाळेत विविध उपकरणांच्या साहाय्याने नियंत्रित पद्धतीने अभ्यासता येतात. प्रयोगशाळेमध्ये या दोन्ही क्रिया वेगवेगळ्या उपकरणांच्या साहाय्याने नियंत्रित पद्धतीने अभ्यासता येतात. तर नदी कार्याचे संशोधन किंवा वनस्पती संशोधन हे त्या प्रदेशात खुल्या वातावरणात जाऊन करावे लागते. प्रयोग सातत्यानं व वारंवार करावे लागतात, जोपर्यंत आपल्याला इच्छित निष्कर्ष येत नाही तोपर्यंत प्रयोग सुरू ठेवावे लागतात. जोपर्यंत इच्छित निष्कर्ष मिळत नाही, आपल्या कारणांचं समाधान होत नाही, तोपर्यंत या घटनेच्या संदर्भामध्ये सातत्यानं हे प्रयोग सुरू ठेवावे लागतात. तिसरा टप्पा जो आहे तो आहे निरीक्षणाचा. बघा, समस्यासूत्र, प्रयोग आणि निरीक्षण. निरीक्षण म्हणजेच प्राथमिक स्तरावर सक्रियपणे केलेले माहितीचे संकलन होय. त्या घटनाच्या संदर्भामध्ये सक्रियपणे माहितीचं संकलन करणे. जी समस्या निवडली आहे
त्या समस्येच्या संदर्भातली माहितीचं संकलन करते. वैज्ञानिक संशोधनामध्ये विविध उपकरणांच्या साहाय्याने माहिती मिळवली जाते. तर सामाजिक शास्त्रे व भाषा विषयांच्या संशोधनामध्ये स्वतः माहिती गोळा करता येते. निरीक्षणातून संकलित झालेली माहिती गुणात्मक किंवा संख्यात्मक असते. क्वालिटेटिव्ह किंवा क्वांटिटेटिव्ह असते. जी निरीक्षणामधून आपण जी माहिती संकलित केली आहे ती गुणात्मक किंवा संख्यात्मक स्वरूपाची असते. निरीक्षण हे शास्त्रीय स्वरूपाचे व विशिष्ट उद्देशाने प्रेरित असते. निरीक्षणाचा विशिष्ट असा उद्देश असतो आणि या उद्देशाने आपण निरीक्षण करत असतो आणि ती माहिती आपण गोळा करत असतो. उदाहरणार्थ विज्ञानामध्ये विविध संशोधने प्रयोगावर आधारित असतात. या प्रयोगाच्या निरीक्षणावरूनच सत्य शोधले जाते. जे वेगवेगळ्या प्रकारची जी संशोधनं असतात ती प्रयोगावर आधारित असतात आणि प्रयोगाच्या निरीक्षणावरूनच सत्य शोधले जाते, जे वास्तव समाजासमोर आणले जाते. कृषी संशोधक वेगवेगळ्या रोपांना वेगवेगळी खते देतो व या खतांचा रोपांवर काय परिणाम होतो याचे तो सातत्यानं निरीक्षण करतो. कृषी संशोधक असेल तर वेगवेगळी जी वनस्पतींची रोपं आहेत या रोपांना वेगवेगळ्या प्रकारची खतं देऊन त्यांच्यावर त्या खतांचा काय परिणाम होतो हे सातत्यानं त्याचं निरीक्षण करत असतो. तसेच डॉक्टर एखाद्या पेशंटला उपचार करतो व निरीक्षणाने त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा तपासत राहतो. निरीक्षणांचे संकलन झाल्यानंतर त्यांचे विश्लेषण केले जाते व निष्कर्ष किंवा अनुमान काढले जाते. यावरूनच गृहीत ठरवले जाते. आणि मग या अनुमानावरून गृहीत ठरवलं जातं की काय झालंय किंवा काय होतंय. प्रयोग व निरीक्षणातील तथ्य संकल्पनांवर निष्कर्ष काढले जातात. हे प्राथमिक निष्कर्ष म्हणजे कार्यकारी गृहीत होय. या विधानाला पुढे घेऊन जाण्यासाठी किंवा या विधानाला पडताळून पाहण्यासाठी, त्याची तपासणी करण्यासाठी पुन्हा माहितीचं संकलन केलं किंवा त्याचं निरीक्षण केलं. या कार्यकारी गृहीतकाला अनुसरून संशोधन कार्य पुढे सुरू केले जाते. कार्यकारी गृहीतक जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत ते कल्पना असते. परिकल्पना समस्येचे संभाव्य उत्तर असते. तोपर्यंत ते समस्येचं संभाव्य उत्तर जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत असूही शकतं नसूही शकतं. उदाहरणार्थ आयझॅक न्यूटनच्या अगोदर अनेक लोकांनी सफरचंद झाडावरून जमिनीवर पडताना पाहिले, परंतु कोणीही त्यामागील कार्यकारण संबंध शोधण्याचा प्रयत्न केला नाही. न्यूटन यांनी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे ही क्रिया घडते हे शोधले आणि हेच गृहीतक पुढे न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम म्हणून प्रसिद्ध झाले. जे गृहीतक त्यांनी ठेवलं ते पडताळून पाहिलं, ते सत्य ठरलं आणि तेच गृहीतक पुढे न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम म्हणून प्रसिद्ध झालेला आपल्याला बघायला किंवा ते पुढे प्रसिद्ध झाले. पाचवा प्रकार आहे नियम, सिद्धांत व प्रतिमा. आता समस्या सूत्रण, प्रयोग आहे, गृहीतक आहे, निरीक्षण आहे, गृहीतक आहे आणि पाचवा टप्पा जो आहे वैज्ञानिक ज्ञानाच्या निर्मितीचा तो आहे नियम, सिद्धांत व प्रतिमा. आता संकल्पनीकरण करायचंय त्या ज्ञानाचं, सैद्धांतिकरण करायचं. जे ज्ञान या 4 टप्प्यांमधून मिळालं, जे नियम निर्माण झाले त्या नियमांचं सैद्धांतिकरण, संकल्पनीकरण. बघा, निरीक्षण, संशोधन व प्रयोगातून गृहीतकाची सत्यता पडताळता येते. आवश्यक तेवढ्या वेळा काटेकोर निरीक्षणाने गृहीतक सत्य आहे की नाही हे ठरवता येते. याबरोबरच
सामाजिक शास्त्रांमध्ये व भाषा विषयांमध्ये संशोधनाच्या सुरुवातीला कार्यकारी गृहीतक तयार केले जाते व संशोधनाअंती त्या गृहीतकाची सत्यता पडताळली जाते की ते गृहीतक सत्य आहे की असत्य आहे. ही सत्यता या संशोधनाअंती तपासली जाते. याचप्रमाणे शुद्ध शास्त्रांमध्ये गृहीतकाची सत्यता पडताळण्यासाठी विविध प्रयोग केले जातात. वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करून या गृहीतकाची सत्यता पडताळून पाहिली जाते. वारंवार प्रयोग केल्यानंतर जर सारखाच निष्कर्ष येत असल्यास गृहीतक सत्य मानले जाते. या सत्य विधानातील नियम मानले जाते किंवा हेच गृहीतक वैज्ञानिक तथ्य म्हणून पुढे येते. आणि मग हे जर त्याची सत्यता जर पडताळून पाहिली आणि ती सत्य असेल तर पुढे हेच गृहीतक वैज्ञानिक तथ्य म्हणून पुढे येते व सिद्ध गृहीतकाच्या किंवा नियमाच्या आधारावर सिद्धांत किंवा प्रतिमानांची निर्मिती होते. आणि मग सिद्धांताची किंवा प्रतिमानांची निर्मिती होते. या गृहीतकाच्या आधारे केलर यांच्या ग्रहांच्या गतिविषयक नियमांच्या आधारे आज महाविस्फोटक सिद्धांत मांडला गेला व या सिद्धांताच्या आधारे विश्व निर्मितीची प्रक्रिया अभ्यासण्याचा प्रयत्न केला जातो. जो महाविस्फोटक सिद्धांत केलर यांनी मांडला, या सिद्धांताच्या आधारे विश्व निर्मितीची प्रक्रिया काय असेल, हे विश्व निर्माण कशा पद्धतीने झालं असेल, या प्रक्रियेचा अभ्यास करण्याचा प्रयत्न आज केला जातो. तर या 5 टप्प्यांच्या माध्यमातून वैज्ञानिक ज्ञानाची निर्मिती होते किंवा वैज्ञानिक ज्ञान हे 5 टप्प्यातून निर्माण झालेलं असतं. म्हणून विद्यार्थी मित्र, आज आपण ही वैज्ञानिक अभ्यास पद्धतीतील जी मूलभूत टप्पे आहेत त्यांचा अभ्यास या ठिकाणी केला. थँक्यू.